मानव समाचार, मानवता के हक में किमतीवर देऊ आणि स्वामीनाथन आयोगाप्रमाणे देऊ। स्वामीनाथन आयोगाप्रमाणे जर आज किमती दिल्या असत्या तर जवळपास शेतकऱ्यांचे 19 लाख कोटी सरकारकडे निघतायत आजच्या घडीला। ते 19 लाख कोटी आम्हाला देऊ नका आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी करा, एवढी सरळ सरळ मागणी जे सरकारने बनवून दिलेला कायदा तयार करा। ही शेतकऱ्यांची मागणी साधी सरकार करत नाही, त्यांच्यावर बुलेट गोळ्या घालल्या जातात, त्यांच्यावर राष्ट्रद्रोहाचे नरकांड्या फोडले जातात, त्यांच्यावर खेळे टोकले जातात, त्यांना भिंती उभ्या करून दिल्लीमध्ये जाऊ देत नाही। म्हणजे सरकार घाबरतं का? मोदी सरकारचा आज छुपापणा आहे का? कारण मोदींनी 14 साली सांगितलं होतं, बहनों भाइयों मैं आया तो पहली मीटिंग में पहले दिन में मैं किसानों की कर्ज माफी करूंगा, स्वामीनाथन आयोग लागू करूंगा। आज काहीच होत नाही, एवढ्याच मागण्या ते करते। म्हणजे सरकारने ठरवून दिलेली किंमत सुद्धा शेतकऱ्याला देत नसतील तर ते वाईट आहे। आणि त्याच्यात आम्ही सुधारणा करून सांगितलं महाराष्ट्राच्या वतीने आणि एमपीच्या वतीने की कांदा आणि बटाटा हे त्या याच्यात या स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीमध्ये घ्या, म्हणजे ते टिकणारे शेतीमाल आहेत। या शेतीमालाला 1.5 भाव मिळतो आणि 1.5 भाव मिळाल्यामुळे सगळ्यांचंच कल्याण होणार आहे, शेतकऱ्यांचं कल्याण होणार, बरोबर सगळ्या समाजाचं कल्याण होणार आहे। एवढंच या मुद्द्याचा उद्देश होता आणि त्यांना पाठिंबा दर्शवणं हे आमचं काम होतं। काँग्रेसने घोषणाबाजी केली, काय सांगा? सगळ्यात महत्वाचं हे म्हणजे केंद्र सरकार या 2014ला सत्तेमध्ये आलं, त्यांनी सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करू, परंतु प्रत्यक्षात आता 10 वर्ष पूर्ण होत आलेले, शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट झालं नाही, परंतु शेतमालाला ची निर्यात बंदी करून या ठिकाणी त्यांनी शेतकऱ्याच्या पाठीत खंजीर खुपसला आहे। आणि म्हणून या ज्या सरकारला आमच्या दारामध्ये येऊन शेतकऱ्याच्या दारामध्ये येऊन यांना मत मागण्याचा कुठलाही अधिकार नाही। आणि म्हणून आम्ही दिल्ली येथील संयुक्त किसान मोर्चाने जो मोर्चा आयोजित या ठिकाणी केलेला आहे, हमी भावाचा कायदा झाला पाहिजे आणि शेतमालाचं निर्यात बंदी जी केलेली ती खुली केली पाहिजे। या कारणासाठी आम्ही जो दिल्लीला आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाला आम्ही जाहीर पाठिंबा देत आहोत आणि तीव्र अशा स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी आम्ही इथून पुढील काळामध्ये उभारणार आहोत आणि बीजेपी सरकारच्या विरोधात या आंदोलनाला असं वळण आम्ही या ठिकाणी देणार आहोत, एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो। आता जे चाललेलं 10 वर्षापासून भाजप सरकार, तर ते सर्व त्यांचे काही निर्णय असतील ते शेतकऱ्यांच्या विरोधात आहे, गरिबांच्या विरोधात आहे, आदिवासी असतील, युवक असतील, त्या सर्वांचे जे काही निर्णय किंवा जे काही सर्वांना जे पाहिजे याच्या सर्वांच्या विरोधात ही भाजप सरकार काम करीत आहे। आता कांद्याच्या बाबतीत असेल, द्राक्षाच्या बाबतीत असेल, कपाशी असेल, सोयाबीन असेल, प्रत्येक मालाला म्हणजे कवडीमोल भाव आहे आणि हे कवडीमोल भाव जात असल्याने सर्व क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांमध्ये, मजुरांमध्ये, युवकांमध्ये कुठं नोकऱ्या नाही, या सर्व प्रकारचं एक उद्रेक या आपल्या महाराष्ट्रात होऊ राहिला। आणि त्यांचे जे कांद्याचं जे त्यांनी निर्यात बंदी केली, द्राक्षाचं सुद्धा बाँड्रीवरती डबल पैसे लागायला लागले। त्यामुळं 10 वर्षापूर्वी जो 8 आणि 10 हजार रुपये विकणारा द्राक्ष आज 2,000 रुपये विकतो आणि त्याला जो लागणारा खर्च आहे तो 4 पट आहे। त्या टायमाला जो म्हणजे 1 लाखामध्ये पूर्ण बाग निघत होती, आता 3-3 लाख रुपये एक बागाला खर्च येतो। कांद्याची परिस्थिती तशीच आहे, औषधाचे खताचे बाजारभाव डबल झाले आणि मोदीजींनी खऱ्या अर्थानं आपल्याला सांगताना वेगळं सांगतात की आपल्याला पाकिस्तान विरोधाची भाषा बोलतात आणि आज खऱ्या अर्थानं कांदा बंदी करून किंवा कांद्याची निर्यात करून आज बाहेर 15 ते 20 हजार रुपये क्विंटलनं कांदा विकतो आणि त्या कांद्या विक्रीमध्ये खऱ्या अर्थानं पाकिस्तानला पुढे आणलं हे मोदी साहेबांनी आणलं आणि आपल्या भारताला किंवा आपल्या महाराष्ट्राला जे मागं आणलं हे मोदी साहेबांनीच आणलं। थोडक्यात शेतकरी हा सरकारवर खुश आहे का? शेतकरी नाही, कोणताच वर्ग त्यांच्यावरती खुश नाहीये। शेतकरी तर आता जर यदा कदाचित म्हणजे आता मजुरी सुद्धा कुठे मिळत नाही अशी परिस्थिती, म्हणजे खावं काय नाही काय का एकदम सुजलम, म्हणजे जोपर्यंत काँग्रेस सरकार होतं तोपर्यंत एकदम सुजलम सुफलम होतं। म्हणजे औषधं असतील, खतं असतील, त्याचे भाव कमी होते, 300 आणि 400 रुपये गुणी होती, आता 1500-2000 पर्यंत गुणी खताची। औषधाचे भाव 4 पट वाढले, परंतु मालाचे किंवा पिकाचे भाव हे अजून कमी झालेले। म्हणजे 10 वर्षापूर्वी जो 10 हजारांना विकायचा तो आज 2 हजारांना विकू राहिलो, म्हणजे मग शेतकरी यांच्यावरती खुश कसा राहणार आहे? तर शेतकरी ना खुश आहे, मजूर ना खुश आहे, आदिवासी असतील ते ना खुश आहे। आदिवासींच्या सुद्धा इतर समस्या आहे की त्यांचे जे काही याचे उतऱ्यावरती नावं लागली पाहिजे, हे सुद्धा त्यांचं मागण्या खऱ्या अर्थानं आहे, परंतु त्याचा सुद्धा कुठल्या प्रकारचा विचार हे सरकार करीत नाही। आता येणाऱ्या काळामध्ये जे काही निवडणूक येईल, विधानसभा असेल, लोकसभा असेल, याच्यामध्ये सर्व शेतकरी, सर्व वर्ग या भाजपला इथून तडीपार केल्याशिवाय राहणार नाही असं मी या शेतकऱ्यांच्या वतीने एक आश्वासन देतो। आणि आंदोलन संदर्भात काय सांगू शकतो? संयुक्त किसान मोर्चातर्फे
या ठिकाणी पंजाबचे सर्व शेतकरी व देशाचे संपूर्ण शेतकरी या ठिकाणी आंदोलन करत आहे। त्यांना पाठिंबा देण्यासाठी संपूर्ण चांदवड तालुक्यातील सर्व शेतकरी बांधव, संपूर्ण जिल्ह्यातील शेतकरी बांधव या ठिकाणी चांदवडमध्ये आले आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी रस्ता रोकोचं आयोजन करण्यात आलं होतं। त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही रस्ता रोको केला आणि त्याला सगळ्यात महत्त्वाच्या मागण्या म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्यांची सर्वात महत्त्वाची मागणी म्हणजे किसान आधारभूत किंमत, किमान आधारभूत किंमत MSP साठी कायदा करणं गरजेचं आहे। तो कायदा शासनाने करावा ही एक महत्त्वाची मागणी आहे। स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीनुसार लागू करण्याची मागणी शेतकरी करत आहेत, ती मागणी या ठिकाणी शासनानं मान्य करावी। कृषी क्षेत्रात ज्या ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलेलं आहे ते संपूर्ण कर्ज माफ झालं पाहिजे ही एक आमची मागणी आहे। आणि भारताला WTO मधून बाहेर काढलं पाहिजे, म्हणजे या ठिकाणी या WTO मधून बाहेर काढून शेतकरी या ठिकाणी मोकळा केला पाहिजे। आणि सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची मागणी आपल्या कांदा आणि द्राक्ष याच्यावर जी निर्यात बंदी केली आहे त्या निर्यात बंदीमुळं संपूर्ण देशातील शेतकरी राजा हा अडचणीत आलेला आहे। ज्यावेळेस या ठिकाणी निर्यात बंदी केली त्यावेळेस 4,400 रुपये क्विंटल प्रमाणे कांद्याला भाव होते आणि ज्या दिवशी निर्यात बंदी केली ते कांदे 1,000-1,200 रुपये या ठिकाणी विकत आहेत। जे 1,000-1,200 रुपये विकणारा कांदा शेतकऱ्यांना अजिबात परवडत नाही। आज या 10 वर्षाचा विचार केला तर 10 पटीनं संपूर्ण शेतीसाठी लागणारे माल असतील, त्या ठिकाणी खते असतील, औषधं असतील, बियाणं असतील, मजुरी असतील, हे 10 पट वाढलेले आहे। जे 10 वर्षापूर्वी सुद्धा 250, 300, 400 रुपये, 500 रुपये, 1,000 रुपये कांदा विकत होता आणि तो आज कांदा 1,000-1,200 रुपये विकत आहे। सगळ्यात मोठी नुकसान या ठिकाणी कांद्याच्या बाबतीत झाली। तसेच द्राक्षाच्या बाबतीत 10 वर्षापूर्वी 5 आणि 8,000 रुपये क्विंटल द्राक्ष विकत होते, आज 1,000 रुपये, 12 रुपये, 10 रुपये किलो द्राक्ष विकत आहेत। त्या द्राक्षाला तयार करण्यासाठी खूप मोठी औषधं लागतात, बियाणं लागतात, खतं लागतात, त्यासाठी ट्रॅक्टरला डिझेल लागतात। ते डिझेल आवाची सवा झालं, खताचे भाव आवाची सवा झाली, औषधाचे भाव आवाची सवा झाली। मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी माल तयार करण्यासाठी खर्च येत आहे, परंतु आज सर्व शेतकरी माल तोडीमोल भावात या ठिकाणी विकत आहेत। तसेच आपल्या सर्व शेतकरी बांधवांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विमा काढलेला आहे आणि तो विमा संपूर्ण शेतकऱ्यांना मिळावा। एकही पीक आपला आज अस्तित्वात राहिलेलं नाही। ज्या चांदवड तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी जे 10 एकर कांदे लावत होते, कांदा भाव पाऊस पडेल या आशेवर सगळ्यांनी 10 एकर कांदे लावले, परंतु या ठिकाणी 10 गुंठे सुद्धा कांदे पिकवता आले नाही। ज्या शेतकऱ्यांनी 10 गुंठे विकत पाणी आणून त्या ठिकाणी कांदा कमावला तो आज कवडीमोल भावाने विकत आहे। सगळ्यात महत्त्वाचं हे भाजपचं सरकार शेतकरी विरोधी सरकार आहे, हे शेतकऱ्याच्या विरोधात सरकार आहे। म्हणून येत्या निवडणुकीमध्ये जो भाजपच्या विरोधात उमेदवार असेल त्या उमेदवाराला सगळ्यांनी मतं द्यावं हीच या ठिकाणी मी विनंती करतो। कारण आपण बऱ्याच प्रमाणात मोर्चे काढले, परंतु त्या मोर्चाला त्या ठिकाणी कोणत्या प्रकारे ते जुमानत नाही। म्हणून होणाऱ्या निवडणुकीमध्ये एकमेव आश्रय आपला, सगळ्यात महत्त्वाचा आश्रय सगळ्यांनी आपण आपले हेवेदावे बाजूला ठेवले पाहिजे आणि आपल्या शेतकऱ्याला प्रेम करणारा, शेतकऱ्याला जीव लावणारा जो पक्ष आहे त्या पक्षाला या ठिकाणी आपण मदत करावी हीच या ठिकाणी मी विनंती करतो आणि थांबतो।